नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन ग्रुप बी 2026चा फॉर्म सुटलेला आहे. एक महत्वाचा प्रश्न या ऍडच्या निमित्ताने विचारला जातोय की कॅटेगरीच्या उमेदवारांना ओपनच्या जागा मिळतात का? बघा, जुने जे विद्यार्थी आहेत ज्यांना ह्या प्रोसेस माहिती त्यांना माहिती असेल, पण जे नवीन विद्यार्थी जे पहिल्यांदा एमपीएससी देणार आहे, लास्ट इयरला आहे किंवा पहिल्यांदा ग्रॅज्युएशन नंतर एक्झाम देणार आहे, अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ मात्र नक्कीच महत्वाचा असणार आहे. सो आपण बघूया की कॅटेगरीला जागा नाही, यावरती पाठीमागे पण व्हिडिओ मी घेतलेला आहे. पण आता पुढचा प्रश्न आहे, कॅटेगरी उमेदवारांना जागा कुठे कुठे मिळतात आणि निवडीची प्रोसेस नक्की काय असते. सो पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलं मी, फॉर्म भरताना कॅटेगरी मधूनच भरा, पण या व्हिडिओत समजून घेऊया की कॅटेगरीच्या मुलांना ओपनच्या जागा मिळतात का आणि कशा, थोडक्यात समजून घेऊया. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीची संकल्प बॅच ग्रुप बी आणि सी ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली. दोन प्रकारच्या बॅच आहे, एकामध्ये फक्त पूर्वपरीक्षा आहे, एकामध्ये पूर्व प्लस मुख्य परीक्षांचं मार्गदर्शन आहे. दोन्ही बॅचचे फीचर मात्र सारखे. तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज भरपूर सारे अवेलेबल, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन आहे. आणि ही टीम जर बघितली असेल तर महाराष्ट्रातील सर्वांना परिचित असणारी ही टीम आहे, ज्यामध्ये बघा मी स्वतः पण आहे, अभिजित राठोड सर आहे, बोडके सर आहे, अमोल गाडेकर सर आहे, किरण पाटील सर आहे, राजेश जाधव सर आहे. हे सगळी टीम बघा. त्यानंतर मकरंद सर आहे, साळुंके सर आहे, परशुराम सर आहे, विजय शेळके सर आहेत. हे सगळी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. सो ही टीम सगळ्यांना परिचित आहे. युट्यूबवर यांचे डेमो लेक्चर पण अवेलेबल आहे, आपण बघू शकता. चला तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. कॅटेगरीच्या उमेदवारांना जाहिरातीनुसार कोणत्या जागा मिळतात. मी उदाहरण घेतो, ओबीसीचा एक विद्यार्थी आहे. ओबीसीचा एक विद्यार्थी, ज्याला मी समांतर आरक्षण म्हणणार नाही, यामध्ये मी एक म्हणतो की हा मेल कॅन्डिडेट आहे, दुसरा जो असेल तो फिमेल कॅन्डिडेट आहे. ओके, आता तुम्ही ओबीसी ला ऑप्शन इतर कॅटेगरी घेऊ शकता, तुम्ही एससी घेऊ शकता, तुम्ही एसटी घेऊ शकता, तुम्ही एनटीच्या सर्व जागा ए बी सी आणि डी घेऊ शकतात, एस बी सी घेऊ शकतात, एस सी बी सी पण घेऊ शकतात, ईडब्ल्यूएस पण घेऊ शकतात. मग या सगळ्या कॅटेगरी मधले उमेदवार, त्यापैकी एक्झाम्पल मी घेतलं ओबीसीचं. ओके, मेल कॅन्डिडेट. मेल कॅन्डिडेटचा विचार करताना हा कुठे कुठे विचार केला जातो? दोन ठिकाणी विचार केला जातो. पहिला विचार त्याचा केला जातो ओपन मधून जनरल मध्ये, आणि दुसरा विचार केला जातो ओपन मधून कॅटेगरी मधून जनरल मध्ये, कॅटेगरी मधून जनरल मध्ये. असा पहिले हा आणि मग हा. तोच विचार आपण फिमेलचा जर केला तर फिमेलचा विचार मात्र चार ठिकाणी. कारण का? फिमेल हे काय आहे? फिमेल हे एक समांतर आरक्षण आहे. त्यामुळे इथे आता समांतर आरक्षण मी म्हटलं तर फिमेल बरोबर अजून कोणते कोणते आरक्षण येऊ शकतात बरं? इथे फिमेल बरोबर इथे आरक्षण बघा कोणकोणते येऊ शकतात. मी सगळे एक्झाम्पल तुम्हाला देतो. माजी सैनिक असेल, त्यानंतर अनाथ असाल, अपंग असाल, त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल, त्यानंतर भूकंपग्रस्त असाल. ओके, त्यानंतर अंशकालीन कर्मचारी असाल. अजून कोणते बाकी आहे? अजून एक बाकी आहे, माजी सैनिक, अनाथ, अपंग, प्रकल्प, भूकंप, अंशकालीन, फिमेल एक आहे. अजून वेगळे जे असेल समांतर आरक्षण, ह्या सगळ्यांमध्ये कसं त्यांना आरक्षण दिलं जातं ते आपण थोडक्यात बघूया. बघा, यामध्ये पहिले जो विचार केला जातो इथे तो आहे ओपन फिमेल मध्ये. दुसरा विचार केला जातो तो ओपन कॅटेगरी फिमेल मध्ये, कॅटेगरी फिमेल. तिसरा विचार होतो तो ओपन जनरल मध्ये, आणि चौथा विचार होतो तो कॅटेगरी जनरल मध्ये. जे चार ठिकाणच्या ज्या व्हॅकन्सी आहे, चार ठिकाणी ह्यांना कॉम्पिट करायला संधी मिळते, म्हणजे जास्त जागा मिळतात ना. मेलला कम्पॅरेटिव्हली कमी जागा मिळतात. तो कॅटेगरी मधून भरला तुम्ही फॉर्म तर तुम्हाला फायदा काय की कॅटेगरीच्या जागा तुम्हाला मिळतात बघा. अदरवाईज ओपनच्या जागा मिळणार का? 100% मिळणार. ओपनच्या जागा तुम्हाला 100% मिळतातच, लक्षात घ्या. मग आता पुढचा प्रश्न हा येतो की कॅटेगरीच्या उमेदवारांना आरक्षण घेण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात. सपोज मी परत उदाहरण घेतलं ओबीसीचं. ओबीसी कॅटेगरीत त्यांना जर आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांना डॉक्युमेंट लागतील, व्हॅलिड लागतील डॉक्युमेंट, बरोबर नाही? व्हॅलिड डॉक्युमेंट लागतील. आणि हे कधीचे हवेत बरं? फॉर्म भरतानाचे हवे. कोणकोणते बघा, जसं की कास्ट सर्टिफिकेट लागतं, डोमेसाईल लागतं, आणि नॉन क्रिमिनल नेसेसरी नुसार. त्याचा अर्थ कोणाला लागत नाही बरं? एससी ला लागत नाही, एसटी ला लागत नाही, ओपन ला लागत नाही, आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरीना लागत नाही. बाकी हे सोडलं तर बाकी कॅटेगरीला एनसीएल लागतं, ते व्हॅलिड लागतं, बरोबर की नाही? मग हे तिन्ही डॉक्युमेंट असेल तर आणि तरच त्यांना ज्या जागा आहेत ना, ते जागा किंवा त्याला म्हणून आपण आरक्षण मिळू शकतं. अदरवाईज ह्या उमेदवारांना जर यापैकी एकही डॉक्युमेंट नसेल, बरोबर, एकही डॉक्युमेंट नसेल, जसं की पुढचा प्रश्न तोच आहे, जर कागदपत्र नसतील तर हे कागदपत्र लागतात, पण हे नसतील तर काय? त्यांना बघा, वयात सूट मिळणार नाही. तुम्हाला माहिती असेल
कॅटेगरीनुसार आणि ओपननुसार ओपनला जनरली 38 पर्यंत सूट आहे आणि कॅटेगरीचा विचार केला तर 43 पर्यंत सूट आहे. फक्त PSI ला हा बदल आहे, 31 आणि 34चा बदल आहे. 31 हा ओपनला आहे, कॅटेगरीला 34 आहे PSI ला. बाकी सगळ्या एक्झाम मध्ये 38-43 पर्यंत कॅटेगरीला सवलत आहे, ती तुम्हाला मिळणार नाही जर तुमच्याकडे यापैकी एक डॉक्युमेंट असेल तर. दुसरं, आरक्षणची जे सीट्स आहे, जागा आहे, ह्या जागा तुम्हाला इथे मिळणार नाही. फी मध्ये तुम्हाला सवलत मिळणार नाही. बघा, फी मध्ये सवलत असते ना कॅटेगरीच्या उमेदवारांना, ती तुम्हाला मिळणार नाही. मी तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे जागा पण मिळणार नाही, आरक्षण पण मिळणार नाही. आणि विशेष अजून एक महत्वाचं की तुम्ही कॅटेगरीतून जर गेलात, कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसेल तर तुमचा विचार फक्त आणि फक्त ओपन साठीच केला जातो. ओपन साठी विचार केला जातो. जर हे डॉक्युमेंट नसतील तर आता इथे विचार करताना मी असं म्हटलं की सर मला सांगा की ही कधी ओबीसी फिमेल आहे, मग हिचा विचार कुठे होईल? आता याला समांतर आरक्षण इतर पण तुम्ही पकडू शकता. इतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, दिव्यांग सगळं पकडू शकता. मग ही जर फिमेल असेल, हिचा विचार फक्त ओपन मध्ये कुठे होईल? ओपन मध्येच होणार, कारण डॉक्युमेंट तिच्याकडे नाहीये. याचा फक्त विचार कुठे होणार? ओपन मध्ये. म्हणजेच ओपन मध्ये फिमेल साठी पण विचार होईल आणि ओपन मध्ये जनरल साठी पण विचार होईल. मग या समांतर आरक्षण तुम्ही कोणते घेऊ शकता? माजी सैनिक, प्रकल्प, भूकंपग्रस्त, अंशकालीन घेऊ शकता. आता मग पुढचा मुद्दा आहे की सर मग ही फिमेल नाही मेल असेल तर काय होईल बरं? सपोज ओबीसी मेल कॅन्डिडेट असेल तर याचा विचार कुठे होईल बरं? याचा विचार फक्त ओपन जनरल मध्येच होईल, बाकी कुठेच होणार नाही. त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट असेल तर यानुसार होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरला नाही तर असा होतो. आणि कॅटेगरीतले डॉक्युमेंट नसेल तर तुमच्याकडे ऑलरेडी विचार तुमचा ओपन साठी होतोच आहे. सो ज्याही एक्झाम मध्ये कॅटेगरीला जागा नाही आल्या तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म हा कॅटेगरीतूनच भरायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि आता तयारी जर तुम्हाला करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. सुंदर फॅकल्टी, तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता. तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर इग्नाइट अकॅडमी हा चांगला पर्याय तुमच्यासाठी. हे ऍप डाउनलोड करा तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा, लगेच बॅचेस जॉईन करा. काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करून पण विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर आवर्जून लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.